जाऊ तिथे खाऊ या मराठी सिनेमामध्ये एक सीन दाखवण्यात आलेला आहे। संपूर्ण पिक्चर जो आहे, हा सिनेमा जो आहे तो सरकारी बाबूंच्या भ्रष्टाचारावर कशा पद्धतीने हल्लाबोल करण्यात आलेला आहे, त्यांच्या खाऊगिरीचं कसं हे उदाहरण आहे ते या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलंय। आणि अत्यंत तंतोतंत असे उदाहरण जे आहे ते नंदुरबारमध्ये पाहायला मिळतंय। नेमकं काय झालंय नंदुरबारमध्ये ते आता पहा। गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं अशी काहीशी अवस्था झाली आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा तालुक्यातील उमरकुवा या गावाची। गावाच्या नावातच कुवा म्हणजेच विहीर शब्द असला तरी गावातील 2 आदिवासी शेतकऱ्यांच्या विहिरी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आणि खळबळ उडाली। त्यानंतर जिल्ह्यातील तब्बल 81 विहिरी गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं गरीब आदिवासी शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे। वन जमीन भी सारा है वे भी ना मिलली ना हमने मालूम भी ना तुम शाह पड़े लोकल्ला है तो हमने मालूम पड़े काय ना मालूम केडो विकाटी खाए के पैसा थे हमने मालूम नहीं। 2012 ते 2015 या कालावधीत 81 विहिरी कागदोपत्री राबवून तब्बल 1,85,00,000 रुपयांचा अपहार झाला। केंद्रीय योजनेअंतर्गत आदिवासी विकास विभागाकडून वन हक्क कायद्याअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना विहीर खोदून देणे तसेच पाईपलाईन योजना राबवली जाते। यासाठी उमरकुवामधील रास सिंग आणि बाजा यांच्या नावावर प्रत्येकी 3 लाख रुपयांच्या विहिरी कागदोपत्री दाखवून रक्कम घेण्यात आली आहे। याची या दोघांना सूत्रआमाही कल्पना नव्हती। त्यांच्या शेतात विहिरीचं काम झाल्याची खोटी कागदपत्र आणि त्यांच्या सह्यानिशी बनवून हा अपहार करण्यात आला। या घोटाळ्यावर लोकसंघर्ष मोर्चाने प्रकाश टाकल्यावर आता या कागदोपत्री विहिरी शोधण्याचं काम प्रशासनानं सुरू केलंय। आम्ही जेव्हा या सगळ्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्याकडे आलो आणि त्यांना जमिनी मिळाल्या का आणि त्या जमिनींचे पट्टे मिळाल्यानंतर त्यांना खरंच विहिरींचा लाभ मिळाला का हे जेव्हा बघण्यासाठी आलो तेव्हा असं आमच्या लक्षात आलं की आमच्या संबंधित आदिवासी लाभार्थ्याला अशी काही योजना ही माहिती नाही, त्याची त्याने मागणी पण केलेली नाही आणि त्याला या पद्धतीने कुठलाही लाभ मिळालेला नाही आणि हा संपूर्ण अपहार केलेला दिसून येतोय संगनमताने हे लक्षामध्ये। गेल्या काही दिवसांमध्ये अनेक तक्रारी होत्या की या विहिरी झाल्याच नाहीत आणि असा कुठलाही पैसा फील्डवर ॲक्च्युली खर्च झाला नाही। त्या अनुषंगाने अनेक तक्रारी पण आम्हाला प्राप्त झाल्या, तर त्याबाबत सखोल चौकशी केली। त्या ठिकाणी जाऊन आम्ही स्थळ पाहणी केली आणि त्यात असं निदर्शनास आलं की ऑलमोस्ट प्रत्येक ठिकाणी अशी विहीर झालीच नाही। मग त्याचे कागदोपत्र आम्ही जेव्हा छानले तेव्हा असं लक्षात आलं की एक याच्यात कोणतरी हा पैसा जिल्हा परिषदेकडे न जाऊ देता मध्येच गैरमार्गाने वळवला। हा अपहार करणारा महाभाग सध्या सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहे। भोळ्या आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक होत असताना आदिवासी विकास विभागाच्या यंत्रणेनंच झोपेचं सोंग घेतलं होतं। तर आता कारवाई कोण करणार आणि कुणावर करणार असा प्रश्न हे आदिवासी शेतकरी विचारतायत। कल्पेश मोरे, जय महाराष्ट्र, नंदुरबार।